माझे दाजी विजयराव पोरे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मी इथं उभा आहे. त्यांच्या अनेक आठवणी माझ्या मनामध्ये तरळत आहेत. ती सर्वात पहिली आठवण म्हणजे ते लग्नानंतर 5-6 महिने नाशिकला आले. आम्ही राम मंदिरात दर्शनाला गेलो. दर्शन झाल्यानंतर ते मला म्हणाले, आपल्याला भगूरला जायचं आहे, सावरकरांच्या वाड्याचं मला दर्शन घ्यायचंय. आम्ही तिथून सावरकरांच्या वाड्यात भगूरला गेलो. तिथे त्यावेळेस 50 वर्षापूर्वी अनेक लोक राहत होते आणि कुटुंब. ते त्यांच्याशी बोलले. त्यांना म्हणाले, तुम्ही खरंच भाग्यवान आहात, तुम्हाला सावरकरांचं वास्तू राहायला मिळतं. खरं तर सावरकरांच्या वाड्याचं दर्शन घेणं हा विचारच माझ्या दृष्टीने नवीन होता. ते नाशिकला आले म्हणजे इथल्या वेगवेगळ्या गोशाळेंना भेटी देणे, वनवासी आश्रमशाळांना भेटी देणे आणि बिंदुवरचा प्रचार करणे, संघाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणे, हेच सर्व काम तर कार्य ते करतच असायचे. तर ते इथे आले म्हणजे बरोबर 5-50 घरांची यादी घेऊन यायचे. ते हिंदुगोचे सभासद आहेत माझ्याबरोबर आणि नंतर माझ्या मुलींबरोबर ते गाडीवर त्यांच्या घरी जायचे, हिंदुगोची वर्गणी घ्यायची, त्यांच्याशी संवाद साधायचे. हिंदुत्वाच्या कार्यामध्ये त्यांनी ओढलं झालं त्याप्रमाणे त्यांच्याशी चर्चा करून ते पुढे घरी जायचे. हा त्यांचा अतिशय नित्यक्रम होता. देवपूजा करणे, माळ जपणे हे तर सर्वच घरात सर्वसाधारणतः होतं, ते त्याप्रमाणे करायचेच. परंतु त्यांचा हरिपाठाचा उत्साह फार मोठा असायचा. रोज सकाळी उठल्यानंतर ते टेपरेकॉर्डवर हरिपाठ लावायचे आणि नाचत गात आनंदाने अतिशय हरिपाठ मोठमोठ्याने ते गायचे. आणि त्यावेळी त्याला ते इतके तल्लीन व्हायचे का जसे काही ते ज्ञानेश्वर माऊलींच्या बरोबरीनेच हरिपाठ गात आहेत असं आम्हाला सर्वांना वाटायचं. आणि हा त्यांचा नियम आयुष्यभर चालू होता. त्यात बदल काय झाला, तो कॅसेटच्या जागी सीडी झाल्यानंतर मोबाईल आला. परंतु त्यांचा हरिपाठ उत्साह मात्र कायमच चालू होता. वाचण्याची त्यांना प्रचंड आवड होती. पूर्वी ते चिंचोड स्टेशन ते चिंचोड गावापर्यंत पायी जायचे आणि चालत जाताना पुस्तकं वाचायचे. मला त्यांनी भेट दिलेलं पहिलं पुस्तक म्हणजे एक होता कारवड. तो कारवड सुद्धा त्यांचा आदर्शच होता. त्यांनी त्याचं आयुष्य समाजकार्यासाठी आयुष्य वेचलं होतं. तसेच आमचे दाजी तिथे समाजकार्यामध्ये हिरिरीने सतत पुढे राहिले. त्यांचं हिंदुगोचं कार्य, त्यांचं गोशाळा, आश्रमशाळा इथे भेटी देणं, कार्यकर्त्यांना भेटणं, संघाच्या विविध कार्यक्रमांनी उत्साहात पार पाडणं, त्यांचं आणीबाणीत केलेलं आंदोलन, आणीबाणीत केलेलं जेलमध्ये, हे सर्व तुम्हाला ठाऊक आहेच. त्यांनी चालवलेलं वीर सावरकर वाचनालय सुद्धा अतिशय वेगळं असं होतं. त्या नावातला वीर हा वेगळा होता, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्यांचं बहीण भावंडावर अतिशय प्रेम होतं. गावातल्या बहिणीच्या भावाकडे त्याचं नेहमीच जाणं येणं तर होतंच. परंतु वयाच्या 75 पर्यंत त्यांच्या सासरच्या बहिणीकडे रक्षाबंधनाला अगदी जातच. त्यांना विचारायचं की दादी तुम्ही या कार्याकडे कसे काय आलात, तर ते मोठ्या अभिमानाने सांगायचे का माझा भाऊ आधी शाखेमध्ये जायला लागला, त्याच्यामुळेच मला शाखेची ओळख झाली आणि मी या कार्यात ओढला गेलो. आणि अतिशय ते त्यांच्या आज्ञेमध्ये कायम राहिले. त्यांच्या वाचनाची एक शाखा आमच्या बहिणीने घरी सुरू केली आणि तिचाही त्यांच्या कार्याला पूर्ण पाठिंबा होता, सपोर्ट होता. त्यांच्या जेवणाच्या घरी येण्याच्या वेळा ते अतिशय काटेकोरपणे पाळत असे. त्यांच्याबरोबर अयोध्येला कार सेवेला जाणे पासून ते काल परवापर्यंत अगदी रामलल्लाच्या दर्शनाला जाण्यापर्यंत ती त्यांच्याबरोबर सतत होती. अशा आमच्या दाजींना खरं सांगायचं तर सत्य मार्गाने चालावे, समाज कार्याला व्हावे, तया मोक्ष सुलभ पावे, या उक्तीप्रमाणे त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी मी प्रार्थना ईश्वरचरणी करतो. भाऊ माझा उमदा माणूस, भाऊ माझा हा शब्द उच्चारताच हृदय हेलावून जातं. राम लक्ष्मणासारखे प्रेम आम्हा भावंडांमध्ये आहे. आयुष्यभर स्वाभिमानाने जगणारा, माणुसकीचा ठेवा जपणारा, चंदनासारखा झिजणारा, जीवाला जीव देणारा, सर्वांना आपले समजून साथ देणारा, अशा भावाला माझी वहिनी स्मिता नेहमीच हसतमुख व सुसंस्कृत, आमचा विजय आणि ममन ही नेहमीच हसतमुख. त्याचा तो चेहरा डोळ्यासमोर अजूनही जात नाही. आपलेपणा, माणसे जोडण्याची कला, संघटन कौशल्य, निस्वार्थीपणा, सर्वांना आनंद देण्यासाठी मनापासून परिश्रम करण्याची सदिच्छा हे अनुभवले आहे. जीवनातील चढ उतारांची खंत त्याने कधीच बाळगली नाही. त्याच्या बाबतीत
मी त्याच्या जीवनाचं सार सांगते. खंत बाळगू नये कधी घडून गेलेल्या घटनांची, खंत बाळगू नये कधी घडून गेलेल्या घटनांची, धडा घ्यावा त्यातून ओळखून पावले काळाची, धडा घ्यावा त्यातून ओळखून पावले काळाची. विश्व हिंदू परिषदेतील सहकार्यांच्या बरोबर अयोध्येला रामलल्लांना भेटण्यास गेलेल्या आमच्या ममनने 4 दिवसातच म्हणजे 24 फेब्रुवारी 2024 रोजी श्रीराम रूपात आपल्या आयुष्याचा, आपल्या जीवनाचा अखेरचा श्वास सोडला. अशा या भाऊरायास माझे कोटी कोटी प्रणाम. काळाच्या, नियतीच्या, निसर्गाच्या, जगाच्या साऱ्या कसोट्यांना उतरत असतं प्रेम. त्याच प्रेमाचं आणि स्नेहाचं जाणून घे हे आपलं नातं. माझं नाव प्रफुल्ल काशीनाथ उपाध्ये. मी मोहननगरला आल्यानंतर विजयराव पोरे आणि माझी ओळख झाली. ही संघगावामुळे झाली. आम्ही दोघं संघाचं काम करत असतो. पुढे मी प्राधिकरणात राहायला आलो. त्याच्यानंतर विजय पोरेंनी विश्व हिंदू परिषदेचं काम सुरू केलं. तरी आमची मैत्री तशीच होती. तो देशपांडे यांच्याकडे यायचा. जाताना माझं घर असल्यामुळे तो माझ्या घरात प्रथमच यायचा. माझी सगळी चौकशी करायचा. माझी थोरली मुलगी, तिला लहानपणापासून तो शकुराणी म्हणायचा. माझ्या धाकट्या मुलीला तो ज्या कविता होत्या त्या त्याला खूप आवडायच्या. तो कविता छान करतो असं नेहमी म्हणायचा. तो खूपच प्रेमळ होता, लोकांना जोडणारा होता आणि माणसं कशी जोडावीत हे त्याला कळत होतं. नेहमी हसतमुख असणारा हा माझा मित्र आमच्यात नाही आहे. तो आमच्या कायम स्मरणात राहील. नमस्कार. श्रीराम जय राम जय जय राम. आज मी निलेश अरविंद शित्रे, आमचे प्रिय मामा श्री विजय अनंत पोरे यांना भावपूर्ण विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. ज्या व्यक्तींनी माझ्या जीवनावर स्वतःच्या जीवन आचरणातून आमूलाग्र प्रभाव आणि प्रेम दिले, त्यातील प्रिय असणारा आमचा विजय किंवा ममन मामा. मला लहानपणापासून अनेक भारतीय संत, राष्ट्रपुरुष आणि विवेकानंद यांचे अनेक पुस्तके मामाने मी भेट देत असे आणि वाचायला देत असे. माझ्या लहानपणी जेव्हा तो त्याच्या लाल गाडीवरून किंवा अनेक वेळा ST बसने प्रवास करून तो सासवडला येत असे, त्याची अत्यंत साधी राहणी आणि जगावेगळी उच्च विचारसरणी मला नेहमीच त्याच्याकडे आकर्षित करत असे. तो अनेक वेळा त्याच्या विश्व हिंदू परिषद, राम मंदिर न्यास कार्यक्रमासाठी सासवड आणि जवळच्या भागातील संघ स्वयंसेवक आणि विश्व हिंदू परिषदेच्या प्रचार आणि बैठकांसाठी येत असे. मला अनेक वेळा त्यांची घरे दाखवण्यासाठी तो गावात घेऊन जात असे. त्यांच्या त्या गप्पांमधून लोकांना जोडण्याची त्याची अनोखी हातोटी होती. त्याच्या ठिकाणी ती उपजतच असावी. मला तो नेहमी विवेकानंदांसारखा योगी वाटायचा, ज्याने आपले जीवन कार्य म्हणजे राम मंदिर आणि हिंदू संघटन यासाठीच वाहून घेतलेले होते. या जगात जे मनात असते तेच वाणीवर आणि तेच आचरणात असणारे असे काही दुर्मिळ साधू व्यक्ती असतात. तसाच माझा मामा हा एक कर्मयोगी होता. अत्यंत कुटुंबवत्सल, प्रेमळ, मुलांना जीव लावणारा, लोकांना जोडणारा, वाचनालय चालवणारा, अत्यंत उत्कृष्ट वक्ता, विचारांची दिशा असणारा असा आमचा मामा. ज्याला जे हवे असेल त्याला तो देणारा.
परंतु मुख्यतः मला अनेक पुस्तके वाचायला देणारा असा तो माझा योद्धा संन्यासी. माझ्या खोलीत असणारे, म्हणजे मी जेव्हापासून शिकत होतो आणि हॉस्टेल खोलीमध्ये राहत असतो, माझ्या खोलीमध्ये नेहमी विवेकानंदांचे मोठे भित्तिचित्र लावलेले असे आणि तो नेहमी दरवर्षी मला एक नवीन भित्तिचित्र देत असे. आणि तो जोपर्यंत त्या खोलीत असे मला नेहमी असं वाटायचं की तो माझ्याबरोबर आहे. तो माझ्यासमोर ते एक उदाहरण म्हणून ठेवत असे. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जया जयो या भगवद्गीतेतील उक्तीप्रमाणे आपले आयुष्य आचरणात आणणारा तो एक साधू पुरुष होता. मला याची पुरेपूर खात्री आहे की माझा मामा हा रामकाजासाठीच या पृथ्वीवर आला होता. त्याचे जीवन उद्देशच जणू हिंदू संघटन, राम मंदिराची उभारणी असावे आणि त्यासाठीच तो जगला. त्यासाठीच त्याने आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. आणि ज्यावेळी त्याचे कार्य म्हणजे श्रीराम भगवंतांचे मंदिर या देशात उभारले गेले, तसा तो कार्यपूर्ती करून आपल्या श्रीरामाकडे राममय झाला. मला खात्री आहे की त्या दिवशी भगवंत श्रीराम आपल्या अनन्य भक्ताला भेटून अत्यंत सुखावले असतील. परंतु जो आपल्या सर्वांना जीवनाचा एक आदर्श कायमस्वरूपी स्मरणात वास करून राहील असा ठेवून गेला. मला फक्त त्याच्या स्मरणार्थ एकच गीतेचा श्लोक वारंवार आठवतो. तो म्हणजे निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्मनित्या विनिरुत्त कामा द्वैर्यमुक्ता सुख दुःख सैन्यैर गच्छन्त मूढा पदमं व्ययंतात. म्हणजे ज्याचे मान आणि मोह नष्ट झालेले आहेत, ज्यांनी आसक्तीरूपी दोष जिंकला आहे, ज्याची परमात्म्याच्या स्वरूपात नित्य स्थिती असते, ज्याच्या कामना पूर्ण नाहीशा झालेल्या आहेत, असे सुखदुःख नावाच्या द्वंद्वांपासून मुक्त असलेले ज्ञानीजन हे त्या अविनाशी परमपदालाच पोचतात. तसाच माझा विजय मामा हा परमपदाला त्या रामाच्या निवासाला जाऊन पोचला. त्या सत्यलोकाला तो गेला. त्याला माझी भावपूर्ण विनम्र श्रद्धांजली. श्री रामकृष्ण हरी. जय श्री राम. विजयराव पोरे जी से हमारा संपर्क 1989 में हुआ था. चंपत राय जी उस समय केंद्रीय कार्यालय में उनके पास एक प्रमुख दायित्व था. उनका पत्र प्राप्त होने के बाद हम विश्व हिंदू से जुड़े. शहर मंत्री का दायित्व था विजयराव जी के पास. कार सेवा में भी हमारे साथी थे वो, और शहर स्तर पे कार्य करते समय, जिला में प्रवास करते समय, पश्चिम प्रांत में भी उन्होंने हमको कई बार मार्गदर्शन दिया. उनके जाने का दुख हम सभी को है. संगठन ने, प्रांत ने अच्छा जवाबदार कार्यकर्ता खोया है. उनके कार्यों से हमने अनुभव लेना चाहिए, संगठन का काम बढ़ाना चाहिए. भगवान उनकी आत्मा को शांति दे और हम सब लोग संकल्प ले कि उनके दिखाए हुए रास्ते पर हम लोग आगे बढ़े, संगठन का काम करते रहें. अंत में फिर से भगवान उनकी आत्मा को शांति दे. धन्यवाद. आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक, ज्येष्ठ कार्यकर्ते श्री विजयराव पोरे तथा पोरे काका यांचं नुकतंच निधन झालं. पोरे काकांच्या अनेक आठवणी या ठिकाणी या श्रद्धांजली देताना मनामध्ये दाटून येतात. पोरे काकांची माझी तशी भेट मी विश्व हिंदूचं काम प्रत्यक्ष सुरू केल्यानंतर झाली. या पहिल्या भेटीतच पोरे काका अतिशय निरागस, मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून जाणवलं. पुन्हा पुन्हा पोरे काका मला भेटत राहिले. बजरंग दलाच्या वर्गात भेटत राहिले, विश्व हिंदूंच्या वर्गात भेटत राहिले, अनेक बैठकांमध्ये भेटत राहिले. पोरे काकांच्या संपूर्ण कार्याचा श्वास म्हणजे हिंदूबोध हा होता.
एका 200 रुपयाच्या पावतीसाठी एक हिंदू बौद्ध वर्गणीदार करण्यासाठी पोरे काका कधी 20 किलोमीटर, कधी 30 किलोमीटर अतिशय आनंदाने जायचे. का तर प्रत्येकाच्या घरामध्ये हिंदू बौद्ध पोहोचावा, विश्व हिंदूचं काम पोहोचावं, ही पोरे काकांची जीवननिष्ठा सतत राहिली. एक आदर्श संघ स्वयंसेवक, दिलेल्या कामाप्रती, ज्येष्ठांनी दिलेल्या कामाच्या आज्ञेप्रती शेवटच्या श्वासापर्यंत जागरूकता, हा पोरे काकांचा स्थायी भाव क्षणोक्षणी त्यांच्याशी भेटताना, त्यांच्याशी संवाद करताना जाणवत होता. आणि कुठेही त्या याच्यामध्ये मीपणा न येता पोरे काकांनी सार्वत्रिकपणे, निरागसपणे सर्वांशी संवादाचा हा मार्ग, हा त्यांच्या कामाची एक प्रकारची पावती आहे. अयोध्येहून आल्यावर पोरे काकांनी मला वाटतं स्वतःच्या कामाची पूर्तता तशी स्वतःच्याही जीवनाची पूर्तता मानली की काय, असं मनामध्ये एक शंका, एक काय असं दाटून येतं. पोरे काकांच्या पूर्ण या सगळ्या जीवन कार्याला आपण सगळेजण नमस्कार करूयात. एक आदर्श स्वयंसेवकत्व, एक आदर्श भाव हा पोरे काकांनी आयुष्यभर या निमित्ताने जपला. पोरे काकांना मोक्ष मिळो, पोरे काकांना श्रद्धांजली असले काहीतरी जड शब्द वापरण्यापेक्षा पोरे काकांना ईश्वराने पुन्हा एकदा आदर्श स्वयंसेवक म्हणून आपल्यामध्ये पोरे काकांना एकदा पुन्हा देवो, ही ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करतो. काकूंनाही ईश्वराने हे दुःख सावरण्यासाठी शक्ती देवो. त्या आमच्या सर्वांच्या काकू आहेत. आम्ही सर्वजण मिळून पोरे काकांचं कुटुंब आहोत. त्यामुळं पोरे काकूंना सुद्धा, पोरे काकूंनी आमच्या सगळ्यांकडे बघून पोरे काकूंनी आपल्या जीवनाचं उर्वरित मार्गक्रमण करावं. पोरे काकांना या निमित्ताने भावपूर्ण श्रद्धांजली. श्री शंकराचार्य आपल्या अष्टाध्यायीमध्ये म्हणतात, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. एक पोरे काकांचा आनंदी भाव या ईश्वरीय आनंदी स्वरूपामध्ये मिसळून गेला. एवढंच या ठिकाणी हा भाव व्यक्त करावा असं वाटतं. मा नरहर जोशी ही विजय पोरे काका यांना लहानपणापासून पाहत आलेली आहे. आणि कुठलंही काम असू दे तरी ते कुठल्याही कामाला कधीही नाही म्हटलेले नाहीत. सगळ्या कामाला ते पहिल्यांदा पुढं असायचे. तुम्ही पण करा, आम्ही पण तुमच्या मागे आहोत. पोरे काका आजारी होते पण ते गेले, तर त्यांच्या दुःखामध्ये आम्ही संपूर्ण कुटुंब आमचं सामील आहे. आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळो हीच त्यांना खरी श्रद्धा. सर्व शोकाकुल पोरे परिवारावर प्रेम करणारे सर्व मित्र, आप्तेष्ट, नातेवाईक, मी नाशिकहून प्रमोद खांबेकर, विजय अनंत पोरे हे आमचे भाचे जावई. अनेक वर्षापासून त्यांचा आमचा संबंध. ज्या ज्यावेळी बापू नाशिकला आलेत त्या त्यावेळी त्यांनी विश्व हिंदू परिषद या विषयाव्यतिरिक्त कुठला विषय कधी ते आमच्याजवळ बोललेले नाहीत. पूर्ण रोमारोमामध्ये त्यांच्या राम मंदिर झालं पाहिजे याची अतिशय कळकळ पोटतिडकीने ते ठिकाणी मांडत असत. ज्या ज्यावेळी ते नाशिकला आलेत मला त्यांचा घनिष्ठ संबंध आला. अनेक गावापाड्यांवर मी त्यांच्याबरोबर मोटरसायकलवर फिरून हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. बापूंचा येताना शिदोरी बरोबर असायची, ती म्हणजे फक्त हिंदू बौद्ध मासिकाचे वर्गणी गोळा करणे, हिंदू बौद्ध मासिकाचे वर्गणीदार जास्तीत जास्त मिळविणे हा त्यांचा त्यामागचा हेतू असायचा. आणि त्यासाठी आम्ही अतिशय ग्रामीण भागामध्ये फिरून पुष्कळशे हिंदू बौद्ध मासिकासाठी वर्गणीदार त्या ठिकाणी मिळवून दिलेत. बापूंच्या बाबतीत अजून एक बोलायचं झालं तर बापूंचा स्वभाव हा लहानापासून तर वृद्धांपर्यंत सर्वांमध्ये मिसळून आणि सर्वांशी प्रेमाने वागून सर्व राष्ट्राची निर्मितीमध्ये तरुणांचा भाग कसा जास्तीत जास्त राहील, तरुणा राष्ट्र निर्मितीसाठी कसे उभे राहतील आणि तरुणांमध्ये राष्ट्रप्रेम कसं वाढेल याच्याबद्दल त्यांचा अतिशय कळकळीने प्रयत्न असायचा. आणि तो काही अंशी त्यांनी आमच्या नाशिक सारख्या ठिकाणी सुद्धा पूर्ण केला. त्यांच्याबरोबर येवला गावी असो, मोहाडी असो, दिंडोरी असो, असे आमच्या भागातले जे तालुके आहेत त्या तालुक्यांमध्ये फिरून अनेक तरुणांना त्यांनी त्या ठिकाणी उभं केल्याचं काम केलेलं आहे. त्याच्या अनुषंगानेच एक सेवाभावी संस्था म्हणून आमच्या नाशिकच्या परिसरात कोणार्कमध्ये विश्व हिंदू परिषदेचे एक ऑफिस खोललं गेलेलं आहे. आणि त्या ऑफिसच्या माध्यमातून अनेक तरुण त्या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. अनेक ज्या ज्यावेळी नाशिकमध्ये कार्यक्रम होतात
त्यावेळी पथसंचलनाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही त्या ठिकाणी उपस्थित असतो. पंढरपूरच्या वारीमध्ये आणि वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी त्या फर्स्ट एडच्या गाडीबरोबर फिरायचे, असा त्यांचा तो सगळा दिनक्रम असायचा. अतिशय बापूंचा प्रेमळ स्वभाव, लोक जमविणे, लोकसंपर्क वाढविणे. आमच्या स्वाध्याय केंद्र दर मंगळवारी नाशिकला असतं. 400-450 लोकांची उपस्थिती असते. त्या ठिकाणी सुद्धा जेव्हा जेव्हा ते नाशिकला मुक्कामी असतील त्यावेळी ते स्वाध्याय केंद्रामध्ये येऊन अनेक लोकांशी संबंध बांधणे आणि त्यांना विश्व हिंदू परिषदेचं कार्य कुठल्या पद्धतीने चालतं, काय पद्धतीने चालतं, त्याचा लोकाधार काय आहे, त्याचा आधारस्तंभ काय आहेत हे समजून सांगणे आणि त्या विषयावर चर्चा करण्याची त्यांना अतिशय तळमळ होती. शेवटी एक ना एक दिवस प्रत्येक व्यक्तीला जायचं आहे. कोणी इथे अजरामरसाठी आलेला नाही. मी एक शंकराचार्यांचं वाक्य आहे, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननम जठरे शयनम. पुन्हा पुन्हा जन्म आहे, पुन्हा पुन्हा मरण आहे, पुन्हा पुन्हा आईच्या गर्भात स्थापना आहे. परंतु हे प्रत्येकालाच आपल्याला स्वीकारावं लागतं एक ना एक दिवस. कोणी अगोदर जातो, कोणी लेट जातो, कोणाचं तिकीट केव्हा आहे माहित नाही. हिंदू राष्ट्राबद्दल प्रेम असणारा, राम जन्मभूमीबद्दल प्रेम असणारा असा एक खंदा विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता आज आपल्यातून गमावलेला आहे. आम्ही सर्व आमच्या खांबेकर कुटुंबियाच्या वतीने, खंदारे कुटुंबियाच्या वतीने आणि नाशिक मधील आमच्या संपूर्ण स्वाध्याय परिवार असो, विश्व हिंदू परिषद असो, या सर्वांच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. जय श्रीराम. माझं नाव भास्कर रामकृष्ण गोरगोरे, विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता. विजय पोरे हे अनेक वर्ष आमच्या बरोबर काम करत होते. चप्पल स्टँड सांभाळण्यासाठी ते येत होते. अतिशय विनोदी, हसरा चेहरा आणि कधी वेळेत कामाला आलेत असं आमच्याकडनं कधी नव्हतं. आम्ही त्याची खूप चेष्टा करायचो. आणि त्याच्याबरोबर अजून एक खूप मोठी आठवण आहे. 26 डिसेंबर माझा जन्मतारीख. रात्री 10 वाजता तुम्हाला शुभेच्छा यायला घरी आला मोशीमध्ये आणि ती आठवण शेवट राहील. असा एक चांगला हुनरहुन्नरी असा कार्यकर्ता. अयोध्येमध्ये तर त्याचे आजारी पडल्यानंतर त्याची शुश्रूषा करण्याची थोडी सेवा मिळाली आम्हाला करता आली. त्याचबरोबर ट्रेनमध्ये मी सगळ्यांना भेटून येतो, तुम्ही काळजी करू नका, माझी तब्येत व्यवस्थित आहे, मला काही झालेलं नाही, अशा तरी सोय करायचा. कुठं नाश्ता मिळाला तिथं जाऊन 2 घास का होईना पण खायचा, कारण त्याला खायचं नव्हतं ते तो खात होता. आनंदाने देतात मी खाणार, अशी त्याची वृत्ती होती. खूप छान आणि हसरत व्यक्तिमत्व आज आपल्यामधून गेलं. मी आणि माझं कुटुंब त्याच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सगळे सहभागी आहोत. जय श्रीराम. जय श्रीराम. माझं नाव ज्योती शिंदे. काकांचा आणि माझा जास्त आमचा परिचय नव्हता, पण अयोध्यामध्ये जेव्हा ट्रेन मध्ये आम्ही भेटलो तेव्हा त्यांचा आणि माझा संपर्क झाला. तेव्हा आम्हाला असं वाटलं की एक आपल्या वरती एक वरिष्ठांचा मोठा हात आहे आणि त्यांनी जे कार सेवामध्ये जे आपल्याबद्दल जे त्यांनी सेवा केली तिथं त्याबद्दल सांगितल्याबद्दल आम्हाला त्यांचा खूप असा मोठा अनुभव त्यांनी आमच्याशी शेअर केला आणि त्या अनुभवाने, काकूंच्या अनुभवाने आम्हाला एवढं हे झालं की ह्या वयाच्या मानाने अयोध्याला येऊन आपले सगळं त्यांनी प्राणप्रतिष्ठा असं सोहळा पाहण्यासाठी आम्हाला एवढं प्रोत्साहन केलं. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि मी त्यांच्याबद्दल त्यांची भावपूर्ण श्रद्धांजलीचे निवेदन. काकांबद्दल बोलायचं म्हटलं तर आज ते जे गेले त्यांची उणीव भासवणारे आम्हाला, ते आमच्यासाठी खूप मोठं कार्य करून गेले की ते हिंदू बोध नावाचं जे मासिक होतं ते मला घरपोच मिळत होतं आणि माझ्या घरी ते कायम येत होते. मला इतका त्यांचा अभिमान होता की त्या या वयामध्ये सुद्धा रात्रीचा प्रवास करत होते, सगळ्या कुटुंबापर्यंत पोहोचत होते. आणि काकांबद्दल बोलायचं, मला काकांचं खूप कौतुक होतं की काका आम्हाला आमच्या वडिलांच्या जागेवर प्रत्येक कार्यक्रमामध्ये काका असायचे. आणि आज आता असं झालं की प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्ही काकांना शोधणार की ते कुठे दिसत आहे की नाही ते बघणार. काकांबद्दल बोलायचं म्हणजे आता आमच्या अयोध्येत भेट झाली होती. जसं वडील झाल्याने एक पोकळी निर्माण होते त्याप्रमाणे काका गेल्याचं दुःख आणि ती कायम राहणार आहे. काका नसले आमच्यात नसून असल्यासारखे असणार आहे. कारण ज्या वेळेस आम्ही कुठला कार्यक्रम घेऊ, हिंदू बोध नावाचं जे मासिक आमच्या हातात असणार आहे
ते आम्हाला काकांनी दिले असंच त्याचा उल्लेख असणार आहे. अयोध्येत ते शेवटचं दर्शन ती त्यांची पूर्ण झाली. त्यावेळेस त्यांना जो त्रास झाला, पण देवाची इच्छा अशी होती की त्यांनी त्यांच्या भूमीमध्येच प्राण सोडावं, म्हणून त्यांची इथं पुण्यात आल्यानंतर आठवड्यामध्ये त्यांचं हे झालं. त्याबद्दल खूप वाईट वाटतं की जायला नव्हती पाहिजे. काकांचं अजून साथ हवी होती आम्हाला, ती आता त्यांनी 8 वर्षामध्येच मला लाभली, असं मी त्यांना श्रद्धांजली वाटते. नमस्कार, मी आसावरी लेले. माझा संबंध विजयराव पोरेंशी 1991-92 पासून आलेला आहे. संत यात्रा तसंच महिलांचा मेळावा झाला 94ला दिल्लीमध्ये, त्या निमित्ताने पहिल्यांदा भेटलो होतो. आणि त्यानंतर सतत आता जायच्या आधी 15 दिवस ते माझ्याकडे येऊन गेले होते. की छान त्यांचा स्वभाव होता. कधीही त्यांनी कुठली कुरकुर केलेली मी ऐकली नाही इतक्या वर्षात. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो एवढीच प्रार्थना. मी 2010 साली विश्व हिंदू परिषद जबाबदारी घेतल्यानंतर कधी प्रवासाला कायम बरोबर असणारे, हसतमुख आणि सगळ्यांशी जमवून घेणारे, सकाळच्या भोजनाला संध्याकाळी झाली तरी कधी तक्रार न करणारे विजयराव कायम स्मरणात राहतील. कुणालाही न सांगता अचानक जाण्यात संघटनेची खूप मोठी हानी झाली. त्यांच्या परिवाराच्या दुःखात विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र सहभागी आहे. आज विजयराव पोरे यांना श्रद्धांजली वाहताना खरोखर असंख्य आठवणी मनामध्ये दाटून आलेल्या आहेत. गेले 35-40 वर्षाचा आमचा स्नेह होता. विश्व हिंदू परिषदेच्या कामात आम्ही फार तळमळीने काम करत होतो. मी जिल्हा मंत्री असताना सहमंत्री म्हणून विजयराव होते. आम्ही दोघेही टाटा मोटर्समध्ये होतो. त्या ठिकाणी आत्तासारखे मोबाईल नसल्यामुळे प्रत्यक्ष आम्ही संपर्क करून पुढच्या प्रवासाची रचना करायचो आणि सगळं काम त्यावेळेस आम्ही चांगल्या पद्धतीने पाहिलं. विशेषतः गेल्या 15-20 वर्षामध्ये हिंदू बोधच्या कामानिमित्ताने आमचा परत जवळीक आली होती आणि ह्या हिंदू बोध कामामध्ये अत्यंत तळमळीने काम करणारा हिंदू बोधचा एक चांगला कार्यकर्ता गेला. विश्व हिंदू परिषदेचं त्या अर्थाने थोडं नुकसानच झालं असं म्हणायला पाहिजे. मी विजयराव पोरे यांना मनपूर्वक भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्यास सद्गती मिळावी अशी प्रभू रामचंद्री प्रार्थना करतो. जय श्रीराम. नमस्कार, मी भक्ती साळवी. पोरे काका हे यांना मी लहानपणापासून ओळखते. बाबा संघाचं काम करणारे, त्यामुळे लहानपणापासून विश्व हिंदूचं काम करणारे पोरे काका नेहमीच घरी यायचे. 90-92च्या कारसेवेच्या वेळी सोबत होते. आणि आता अयोध्येत जेव्हा मंदिर झालं आणि रामललाचं 15-16ला जेव्हा दर्शन घ्यायला काका आले होते, तेव्हाही मी व्यवस्थित होते. 16ला जेव्हा आले तेव्हा सुद्धा त्यांना जो त्रास झाला त्यावेळेसही मी त्यांच्या सोबत होते. काका खूप शांत, स्वच्छंदी आणि सगळ्यांचे लाड करायचे आणि त्यांच्या परिवारासोबत कायम असणार आहोत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. नमस्कार, मी प्रकाश टाकळकर. मी टेल्कोमध्ये नोकरीला होतो. माझ्याबरोबरच विजय पण इलेक्ट्रिशियन म्हणून काम करत असे. तेव्हापासून आमची मैत्री आहे, अनेक वर्षांची जुनी मैत्री आहे. विश्व हिंदूमध्ये पण मी बरेच वेळा त्यांच्याबरोबर पण काम केलेलं आहे. वारीमध्ये पण विजय अधूनमधून आमच्याबरोबर मध्ये मध्ये भेटायला येत असे. विजय सगळ्यांना सांभाळून घेणारा, सगळ्यांशी प्रेमाने वागणारा असा एक व्यक्ती होता की त्याच्याविषयी खूप आत्मीयता आहे आमच्या सगळ्यांमध्ये. आणि विजयचे मोठे भाऊ राजाभाऊ पोरे यांच्या जवळ शेजारीत मी राहत असल्यामुळे नेहमीचा आमचा परिचय असे. मी विश्व हिंदूचा आजीव सदस्य पण आहे आणि विजय हिंदू बोधचं काम करायचा, त्यामुळे तो नेहमी येत असे माझ्याकडे. मी कायम अनेक वर्ष हिंदू बोधचा सभासद पण असे. त्यामुळे असं त्याचं व्यक्तिमत्व होतं की त्याला असं काही कोणाचं वावडं नसायचं. त्याला सगळे लोक सारखे असायचे. त्यामुळे त्याचा जो मनुष्यांचा संग्रह होता, माणसांची जोडणी, ती अतिशय उत्तम होती आणि त्यामुळेच तो खूप सगळ्यांच्यात आपलेपणाने वागायचा. परमेश्वर त्याच्या आत्म्याला शांती देव. धन्यवाद.